ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप पक्षाने महापालिकेमध्ये खोटी आश्वासने देत आउटसोर्सिंगच्या नावाखाली ठेकेदारी पद्धत राबवत भ्रष्टाचाराला चालना दिली असल्याचा आरोप करत बुधवारी नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मनपाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी आउटसोर्सिंगच्या आडून होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्याव्या यांसारख्या विविध मागण्या आंदोलकांनी करत मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले। ठेकेदारी करणाऱ्या भाजप सरकारचा ठेकेदारी करणाऱ्या भाजप सरकारचा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद। महानगरपालिकेमध्ये आज सर्व जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये ठेकेदार पद्धत सुरू झालेली आहे आणि त्या ठेकेदारीमुळे महानगरपालिका ठेकेदारांना आंदण दिली का काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। परवाच्या दिवशी एका घंटागाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये सातपूरला एक तरुण मुलगी त्याच्यामध्ये खलास झाली। तर ते जे काही आज घंटागाड्या ज्या दिलेल्या आहेत ठेकेदारांना त्याचं कुठलंही मेंटेनन्स ठेकेदार करत नसल्यामुळे तो ॲक्सिडेंट झाला आणि त्या घरातली करती मुलगी परवाच्या दिवशी सातपूरला खलास झाली। असेच प्रकार संपूर्णपणे महानगरपालिकेमध्ये चालू आहे। तुम्ही जर सकाळच्या वेळेला महानगरपालिकेमध्ये गेलात तर महानगरपालिकेच्या प्रत्येक डिपार्टमेंटला तुम्हाला ठेकेदार बसलेले दिसतील। म्हणजे सामान्य माणसाला सकाळच्या वेळेला महानगरपालिकेमध्ये बंदी आहे, परंतु ठेकेदार हा सर्रासपणे महानगरपालिकेमध्ये बसलेला असतो आणि हा संपूर्ण कारभार हा ठेकेदाराच्या ताब्यात दिलेला आहे। तसंच इतर जे काही डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये मग तो गार्डन विभाग असेल किंवा वॉलमनचा ठेका असेल, ड्रायव्हरचा ठेका असेल, हे सर्व ठेके दिल्या गेलेले आहेत आणि त्यामुळं महानगरपालिकेचा कारभार हा कालांतराने हा संपूर्ण ठेकेदारांच्या ताब्यात जाणार आहे। आज एक नवीन डॉकेट महानगरपालिकेने तयार केलेले, प्रशासनाने तयार केलेले ते म्हणजे घरपट्टी आणि पाणीपट्टीचं आउटसोर्सिंग। तर ते डॉकेटसुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा पद्धतीने वसुलीचा ठेका हा दिला गेलेला नाही आहे। म्हणजे वसुली देताना संपूर्ण अधिकारसुद्धा त्या ठेकेदाराला दिलेला आहे। पेन महापालिका किंवा नवी मुंबई महापालिकेमध्ये वसुली फक्त घरपट्टी आणि पाणीपट्टीची दिलेली आहे, परंतु इतर सर्व अधिकार हे महानगरपालिकेने ताब्यात ठेवलेले आहेत। दरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभागातील ठेका रद्द करण्यात यावा, मूल्य निर्धारण व कर संकलन विभागामार्फत घरपट्टी आणि पाणीपट्टीचे आउटसोर्सिंग करण्याचा घालण्यात आलेला घाट रद्द करावा, शिक्षण मंडळामार्फत मनपा शाळेतील बचत गटांचे काम काढून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले आहे ते रद्द करून बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे यांसह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। यामुळे आता मनपा आयुक्त या निवेदनाची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।